मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की महिला काचेच्या बांगड्या का घालतात? विशेषतः विवाहित महिलांच्या हातात बांगड्या असायलाच हव्यात असं आपले पूर्वज सांगतात। तर जाणून घेऊया बांगड्यांबद्दल शास्त्र आणि विज्ञान काय सांगतं। हिंदू धर्माशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत। यामध्ये अनेक परंपरा आहेत ज्या आजही पाळल्या जातात। आजी नेहमी या परंपरा आणि विश्वासांचे पालन करते आणि इतरांना देखील त्यांचे पालन करण्यास सांगतात, कारण या परंपरामागे लपलेले फायदे आणि महत्त्व आजींना माहीत असते। धर्मग्रंथ आणि हिंदू परंपरामधून वैज्ञानिक कारणेही दिली आहेत। बांगड्या घालणे ही अनेक श्रद्धांपैकी एक आहे। बांगडी हा हिंदू धर्माचा 16 अलंकारांपैकी एक मानला जातो। बांगड्या केवळ तुमचा मेकअपच वाढवत नाही, तर इतरही अनेक फायदे आहेत। विशेषतः विवाहित महिलांनी हात निष्क्रिय ठेवू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते, कारण काचेच्या बांगड्या हा विवाहित महिलांचा विशेष शोभा मानला जातो, ज्यात सिंदूर आणि मंगळसूत्रासारखे विशेष महत्त्व आहे। त्यामुळेच आपल्या वडीलधाऱ्या घरातील बायकांना जर हात रिकामी दिसले तर त्या लगेच अडवतात आणि बांगड्या घालायला सांगतात। आजीचे हे शब्द तुम्हाला विचित्र किंवा मिथक वाटू शकतात, पण त्याची कारणे आणि महत्त्व शास्त्र आणि विज्ञानातही स्पष्ट केले आहे। आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी राहाल आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल। तर चला जाणून घेऊयात हातात बांगड्या का घालायला हव्यात, या समजुतीमागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण काय आहे। जेव्हा विवाहित महिला काचेच्या बांगड्या घालतात तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। मान्यतेनुसार विवाहित महिलेने बांगड्या घालणे हे लग्नाचे लक्षण मानले जाते। विविध रंगाच्या बांगड्यांचे महत्त्व ज्योतिषशास्त्रातही सांगितले आहे, त्यामुळे बांगड्या घालणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे। काचेच्या बांगड्या घातल्याने सतत घर्षण होते, त्यामुळे रक्ताभिसरण पातळी वाढते। तसेच बांगड्यांच्या अंगठीच्या आकारामुळे शरीरातून बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा शरीरात परत जाते। जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा प्रतिध्वनी ऐकू येतो, जे शरीर उपचार केंद्र सक्रिय करते। यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता दूर होते। मंडळी, आपल्या महाराष्ट्रीयन लग्नातील दागिन्यांची फॅशन ही हिरव्या बांगड्यांशिवाय पूर्ण होत नाही। नवरीच्या हातात भरभरून हिरव्या बांगड्या घातल्या जातात आणि या बांगड्या घालण्याची परंपरागत रीतही आहे। नवरीच्या हातातील या बांगड्यांना हिरवा चुडा असंही म्हटलं जातं। आपण परंपरेनुसार या हिरव्या बांगड्यांना घालतो, पण त्याचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भारतामध्ये साधारण 20 किलोमीटरच्या अंतरावर भाषा आणि संस्कृती तसंच फॅशनही बदलताना दिसून येते। लग्नाबाबत जेव्हा परंपराबाबत चर्चा होते तेव्हा महाराष्ट्रीयन लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे नऊवारी साडी आणि हिरव्या बांगड्या, याशिवाय लग्न लागले असं वाटतच नाही। भारतामध्ये अधिक ठिकाणी लाल बांगड्या घालण्याची प्रथा आहे, मात्र महाराष्ट्रीयन नवरी ही नेहमी हिरव्या चुडाच घालते। काय आहे याचे कारण? महाराष्ट्रातील कोणत्याही भागात लग्नामध्ये नवरीच्या हातात हिरवा चुडा दिसून येतो, मात्र याचे महत्त्व नक्की काय आहे असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात येतच असेल ना। देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा रंग वापरला जातो, यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते। देवीच्या गाभाऱ्यामध्ये हिरवी साडी, हिरव्या बांगड्या हे शुभ मानले जात असल्यामुळेच हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या जातात। नवरीच्या आयुष्यात कायम सुख, समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो। वैवाहिक आयुष्य रचनात्मक, सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होते असाही समज आहे। नवरीचा हात हिरव्या बांगड्यांनी भरलेला असतो आणि काळ्या रंगलेल्या मेहंदीसह हा रंग अत्यंत उठावदार दिसतो। मात्र सोन्याच्या बांगड्यांसह सहसा या बांगड्या घातल्या जातात। सोन्याच्या बांगड्या सम अंकामध्ये तर काचेच्या हिरव्या बांगड्या या विषम अंकामध्ये घालण्याची प्रथा आहे। अनेक महाराष्ट्रीयन दागिन्यांपैकी एक म्हणजे नथ। पण तुम्हाला माहिती आहे का, नथ घालण्यासाठी नाक डाव्या बाजूलाच का टोचले जाते? मुली आणि विवाहित महिला नाकाच्या डाव्या बाजूलाच नथ का घालतात? डाव्या बाजूला प्रामुख्याने नाक टोचले जाते, पण असे मानले जाते की नाकाचा डावा भाग हा मासिक पाळीशी संबंधित असतो। नथ घालण्यासाठी नाकात तयार केलेले छिद्र मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो, त्यामुळे नेहमीच नाकाच्या डाव्या बाजूला नाक टोचले जाते। लग्न सोहळ्यात किंवा कार्यक्रमात महिला नाकात सोन्याची नथ परिधान करतात। नाकात नथ घातल्यामुळे नाकाचं सौंदर्य तर वाढतंच, बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नथ उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे तुम्ही मोत्याची, डायमंड, चांदीमध्ये नथ परिधान करू शकता। मंडळी, नाकात नथ घातल्यामुळे चेहरा तर सुंदर दिसतोच,
पण आरोग्याला सुद्धा अनेक फायदे आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार नाकात नथ घातल्यामुळे वैवाहिक जीवनात शक्ती प्रदान होते। शिवाय महिलांनी शुभ प्रसंगी नथ घालावी, ज्यामुळे महिलांचे सौंदर्य वाढते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होते। शिवाय रोजच्या वापरात सोन्याची किंवा चांदीची नथ घालणे शुभ मानले जाते। नाकाच्या डाव्या बाजूला नथ घातल्यामुळे मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते। शिवाय कोणत्याही आजारांची लागण होत नाही। आयुर्वेदानुसार नाकपुडी उघडण्याचा जवळ मज्जातंतूचे पुंजके असतात। जेव्हा नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केले जाते तेव्हा मज्जातंतू उत्तेजित होतात। नथ घातल्यामुळे महिलांचे गर्भाशय निरोगी राहते। शरीराच्या अनेक भागांमध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट असतात। या ॲक्युप्रेशर पॉइंटला डाव्या नाकावरील पॉइंटने जोडलेले असतात आणि त्यामुळेच महिलांच्या डाव्या बाजूला नाक टोचले जाते। मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील।